सांगावंसं वाटतं की या संमेलनासाठी जे जे हात लाभले त्या सर्वांची मान अभिमानानं आज नक्कीच कारण ती महानगरपालिकेची शाळा आहे। आणि सर तुम्ही म्हणालात की फातिमा बी शेख शाळा क्रमांक 13 असं त्याचं नाव आहे। मी तुमची माफी मागून आताच ॲडव्होकेट उमाकांत आदमाने सर यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं चौकाला नाव देणं, शाळेला नाव देणं, इमारतीला नाव देणं, त्यांच्या जयंत्या साजरा करणं हे एवढ्यासाठी आपण करतो की त्यांच्या कार्याचा उजाळा व्हावा आणि त्यांच्या ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था महाराष्ट्राच्या द्वारा आयोजित या ठिकाणी आज तिसरे फातिमा बी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन लातूर या ठिकाणी संपन्न होत आहे। या साहित्य संमेलनामध्ये 4 सत्रामध्ये साहित्य संमेलन आयोजित केले गेलेले आहे। या संमेलनामध्ये पहिले सत्र हे उद्घाटनाचं आहे, त्यामध्ये अनेक मान्यवर सहभागी झालेले आहेत। दुसऱ्या सत्रामध्ये परिसंवाद आयोजित केला गेलेला आहे। या परिसंवादामध्ये मुस्लिम साहित्यकाची भूमिका हा विषय या ठिकाणी यावर चर्चा होणार आहे। त्याचे अध्यक्ष जयदत्त जाधव सर हे आहेत। त्याचबरोबर तिसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलन होणार आहे आणि चौथं सत्र हे समारोपाचं असणार आहे। हे साहित्य संमेलन भारतातल्या पहिल्या मुस्लिम मराठी शिक्षिका फातिमा बी शेख यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी लातूरमध्ये आयोजित केलं गेलेलं आहे। हे साहित्य संमेलन प्रथम पुणे या ठिकाणी झालं, दुसरं साहित्य संमेलन सोलापूर या ठिकाणी संपन्न झालं आणि तिसरा महान हा शिक्षणाची पंढरी असलेल्या या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये संपन्न होत आहे। या साहित्य संमेलनामध्ये नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, त्याचबरोबर सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता व बंधुता या भावनेला वृद्धिंगत करता यावं या उदात्त हेतूने साहित्य संमेलन या ठिकाणी लातूर शहरामध्ये भरवलं जात आहे।